जाऊया आपण मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील दोन नामांकित आणि नामचीन संघ इन ऍक्शन मध्ये. एकीकडे संघ दावडी, दुसरीकडे संघ उंबारली. आणि सागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळालेला आहे. सागाव टीम कॉमेंटेटरचा चष्मा आणलाय तो द्या पटकन. कार्तिक आपण जिथे कुठे असेल आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर या. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे कॅच झाली ड्रॉप आणि एक धाव सी मात्र कंप्लीट झाली आहे. मित्रांनो, हेच फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये असतो त्यावेळेस तुम्हाला मोठे फटके मारत असताना धावा घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र तरी देखील धाव घेतली नाही. एक धाव कंप्लीट झाली. जिथे कॅच होती तिथे कॅच सुटली आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 वर्ष मॅच आणि 2 वर्ष मॅच मध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल उंबारली संघाच्या माध्यमातून हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. का पहिल्या 2 मॅचेस मध्ये अक्षरशः बॅटिंग करत असताना या दोन्ही संघांनी आपल्या नावाचा डंका पेटवला. तेच दोन्ही संघ मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना उंबारली संघ थोडासा फ्रंट फूट वरती सेमी आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे देखील तसा स्ट्रोक खेचून मारलेला फटका बॉल सीमा पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आलेला षटकार. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एकदम कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू झाले. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे दीपक आतापर्यंत थोडेसे मागे ठरले आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. आर्यन होते आणि आर्यनच्या माध्यमातून मिस्टेक. हॅलो 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 हॅलो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 2 धाब्यांनी पुढे सरकेल. येस 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 2 धाब्यांनी पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. स्ट्रोक अप्रतिम आहे यावेळेस. ऑन साइडला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार साहिलच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड.
ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र पहिलं आतापर्यंत चेंडू झालेत 5 धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा, रिक्वेस्ट असेल, वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं महत्वाचं आहे. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली आहे, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि एक धाव कंप्लीट. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती समाप्त, धावसंख्या धावफलकावरती 17, 17 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळेल. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कुठला खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल, विनंती आहे, लवकरात लवकर आपण मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या षटकामध्ये आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थिर स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. अजयने मागील मॅचेस मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे, मात्र यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहेत, बाउंड्री लाईन वरती एक जबरदस्त झेल स्वीकारत असताना गडी गमावलाय. मैदानावरती पहिला बॅटिंग करत असताना उंबारली संघाने, विकेटचं पतन. राहणार आहे आपल्याला 3 इनिंग्स अजून देखील कंप्लीट करायची आहेत यानंतर देखील, त्यामुळे टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट आम्ही सातत्याने उल्लेख करतो. वेळ वाचवणं फार महत्वाचं असतं. सातत्याने सूर्यास्ताला चाललाय, अशा वेळी आपल्याला वेळ कमी मिळेल आणि कुठल्याही संघावरती बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये, त्यासाठी आपण लवकरात लवकर मॅचेस कव्हर करणं फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या पट्ट्याने जबरदस्त फटका, बॉल सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये आणि फटका फसलाय. ऑन द बॉल फिल्डर होते, कॅच झाली ड्रॉप आणि बॉल सीमा पलीकडे. नशिबाच्या लक फॅक्टर ऑन करणारा लकी 4 धावा.
शेवटच्या बॉल वरती आला षटकार. ओम साई क्रिकेट संघ दावडी या संघासमोर थोडस भलं मोठं लक्ष जरूर आहे, मात्र बॅटिंग करत असताना हा संघ देखील चांगल्या प्रकारचा फॉर्म दाखवलाय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. बॅट्समनने जबरदस्त बॅटिंग केली आणि तेच फॉर्म कंटिन्यू या मॅच मध्ये देखील करावं लागेल, कारण आता 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. प्रति षटका मागे 18.00 ची आस्किंग गती जी मात्र मेंटेन करावी लागेल. 12 बॉल विजयासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू 36 धावांची आवश्यकता, विजयाचं समीकरण. चला थोडस स्पीडअप करायचंय, विनंती असेल थोडस स्पीडअप करा. आमचे लाडके मित्र गणेश यांनी फार मेहनत घेतली आहे सकाळपासून. प्रत्येक जण इथे मेहनत करतोय, मात्र गणेशचं मी विशेष कौतुक करेल, जी सकाळपासून त्याने मेहनत घेतली आहे. वरुणामध्ये त्याने स्कोरिंग केली आणि ते फार महत्वाचं आहे. मागच्या वर्षी देखील आमची साथ स्कोरिंगला त्यांनीच निभावली होती. अशी गणेश त्यांचं आपण विशेष कौतुक करू. विजयासाठी 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता असेल. टीम ओम साई क्रिकेट संघ दावडी संघाला हे विजयाचं समीकरण. यानंतर देखील आपल्याला एक मॅच अजून कव्हर करायची आहे, सो बी फास्ट अँड बी क्विक. वेळ फार महत्वाची आहे सामन्यामध्ये. दीपक आणि रौनक ही सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल ओम साई क्रिकेट संघ दावडी या संघाकडून. ओम साई क्रिकेट संघ दावडी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर संघ पाहायला गेलं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ उभारली. दोन्ही संघ पॉवर हाऊस आहेत. विथ द बॅट फार चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सातत्याने दोन्ही संघांतून पाहायला मिळतो. आणि आता एका संघाने बॅटिंग फार चांगली केली, आता दुसऱ्या संघाला देखील तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पाहूया काय घडेल. आता मात्र षटकारांमध्ये डील करावं लागेल, कारण 36 टार्गेट आहे. 12 चेंडूंमध्ये मिनिमम तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके अर्थात षटकार येणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर सिंगल डबलने देखील तुम्ही मॅचच्या दिशेला जाऊ शकता. आता पहिल्या षटकामध्ये थोडंसं क्विक राहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 15 ते 16 धावा बनवणं मिनिमम गरजेचं राहतील. पाहूया काय घडेल का बिघडेल या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. रौनक आणि दीपक ही सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल, तर प्रेम पाहायला मिळतील. एक बॉल तुमच्याकडे ठेवा योगेश सर, एक बॉल तुमच्याकडे ठेवा. क्या बात आहे, एक पण बॉल नाही पकडला, असा फिल्डर पाहिजे.
थोडासा बॉल फटका लाजवाब अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतो. निर्भय असेल डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाले. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि जबरदस्त आपल्याला थ्रो पाहायला मिळाला. कलेक्शन देखील लाजवाब. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता 11 बॉल 35 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण असेल 11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता. जीत के लिए सूत्र रहेगा टीम ओमसाई क्रिकेट टीम दावड़ी खेली है, लेकिन मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए अच्छा परफॉर्मेंस दिखाना भी उतना ही ज्यादा इंपॉर्टेंट है, क्योंकि 2 ओवर की मैच है. जो बल्लेबाज आएगा वो बड़े शॉट खेलने के लिए जाएगा और उसमें कई बार सफल भी होंगे, कई बार असफल भी होंगे, लेकिन कौन सी टीम जीतेगी ये बड़ा सवाल. इस शाम के सत्र में सभी का तहे दिल से स्वागत. 11 गेंद 35 रनों की आवश्यकता. गेंद फुलर लेन की थी. फील्डर बीट होते हुए कीपर भी बीट और गेंद निकलती हुई लॉन्ग ले की दिशा में बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए नसीब के 4 रन. सकते हैं और यहाँ पर यही देखते हुए बैट की नरेज और कीपर और फील्डर बीट होते हुए इस मरतबा गेंद हवा में. डीप में फील्डर रहेंगे. कैच की संभावना निर्माण और कैच लपकते हुए लॉन्ग ऑन में फील्डर के माध्यम से बढ़िया टेक और विकेट का पतन होता हुआ पहला बड़ा विकेट. मैदान के बाहर जाते हुए बल्लेबाज हमें देखने को मिलेंगे. दीपक पहले विकेट का पतन. थैंक यू सो मच डीजे. 9 गेंदों में 31 रनों की आवश्यकता. जीत के लिए सूत्र शाम के सत्र में रहेगा बल्लेबाजी करते हुए ओम साई तावड़ी टीम के लिए. टीम बैकफुट के ऊपर है. 9 गेंदों में 31 रन मतलब 5 आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे. 4 शॉट खेले फिर भी चलेगा. स्ट्रोक अच्छा था वी शेप में. गेंद जारी वाइडिश लॉन्ग ऑन का उसको क्षेत्र में जहां पर फील्डर रहेंगे. 1 रन मुकम्मल. 1 रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा. अब जीत के लिए 8 गेंदे और 8 गेंदों में 30 रनों की आवश्यकता रहेगी. अब तक एक विकेट के नुकसान पर 6 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. बैटिंग करते हुए टीम ओम साई तावड़ी टीम का हमें देखने को मिल रहा है लिखा जोखा और आंखों देखा हाल देखा जाए तो समीकरण 8 गेंदे 30 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए सूत्र रहेगा. दाहिने हाथ के एक अटैकिंग इंटेंट अटैकिंग अप्रोच वाले बल्लेबाज मैदान के अंदर स्ट्राइकिंग एंड की तरफ हमें देखने को मिल रहा है. फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद के ऊपर बड़ा शॉट मारने का प्रयास, लेकिन डीप में फील्डर कैच लपकते हुए बढ़िया कैच और यहां पर खत्म होती हुई बल्लेबाज की मैच. विकेट का पतन होता हुआ दाहिने हाथ के रौनक मैदान के बाहर जाते हुए. अगर देखा जाए अगर अपने एक्शन रिप्ले देखा तो आपको समझ में आएगा कि शॉट में प्लेसमेंट का अच्छा मुजाहरा देखने को मिला, लेकिन ताकत नहीं थी और वही थोड़ा बहुत हमें परेशानी का सबक देखने को मिला बल्लेबाजी करते हुए टीम के लिए और स्पेशली रौनक के लिए. इस मतलब व्हाट फील्डिंग एफर्ट और व्हाट अ थ्रो. लगता है जब छोटे थे तब कंचे ज्यादा खेले थे. विकेट का पतन होता हुआ और एक विकेट. 6 पर ये तीसरा विकेट.
मैदान के अंदर खेलती हुई टीम दावड़ी थोड़ी बहुत बैकफुट के ऊपर देखने को मिल रही है। 6 गेंदों में 30 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए सूत्र रहेगा। इस मर्तबा गेंद स्लॉट में थी, डिपॉजिट करते हुए पार्किंग प्लॉट में। गेंद थी स्लॉट में और डिपॉजिट कर दिया पार्किंग प्लॉट में। अब जीत के लिए 5 गेंदें 24 रनों की आवश्यकता रहेगी। फिर छक्का। मैदान के अंदर आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे। अब 5 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है, तो जीत के लिए आपको मिनिमम 2 छक्के और 3 चौके तो लगाने ही पड़ेंगे। गेंदबाज की कमाने संभालेंगे दूसरे ओवर में गेंदबाज आशुतोष, जिनके कंधों पर जिम्मेदारी है टीम की, वाली टीम की तरफ से। अब तक अच्छी तरीके से हमें बल्लेबाजी देखने को मिली आशुतोष की तरफ से और उतनी ही बढ़िया गेंदबाजी भी देखने को मिल रही है। गेंदबाजी अच्छी हो रही है, नो डाउट एट ऑल, लेकिन बल्लेबाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हो रही है। 2 रन मुकम्मल और स्कोर कार्ड में बढ़ोतरी। अब 4 गेंदों में जीत के लिए 22 रनों की आवश्यकता। 3 छक्के 1 चौका है, फिर भी ये मैच जीतेगी टीम ओमसाई क्रिकेट टीम तावड़ी। इस बार व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन, टीम के टोटल में 8, टीम का टोटल आगे बढ़ते हुआ। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। 3 विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। 4 गेंद 21 रनों की आवश्यकता, जीत के लिए सूत्र रहेगा। एक तरफ तावड़ी, दूसरी तरफ उम्बारली। इस बार व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में ऐड और टीम का टोटल आगे बढ़ते हुए 16 रन। इस बार अच्छी गेंद, 3 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। तीन गेंदों में 20 रनों की आवश्यकता, 3 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. विजयाचं सूत्र आहे. बघा जशी मॅच फिनिश होईल ना जितू भाऊ आपण थांबायचं नाहीये ना. जशी मॅच समाप्त होईल आपण लगेच टॉस करू आणि लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. टॉस मॅच खेळतायत ना, जो संघ जिंकेल ऐका लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचे, जी टीम जिंकेल. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय हरिश्चंद्रजी ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल नंबर 1 चा टॉस करणार आहोत. यावेळेस फटका लाजवाब आहे, मात्र वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि त्यानंतर आलेला षटकार. आता फटक्याचे चटके बसणार नाही, कारण आता 1 चेंडू 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 14 धावा. सामना जिंकलेला आहे टीम उंबारली संघाने. प्रेम मॅन ऑफ द मॅच असतील, प्रेम होईल. आणि कॅप्टन लवकरात लवकर या प्लीज, विनंती आहे. सागाव टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे. कार्तिक या, चला लवकर, वेळ वाचवणं गरजेचं आहे. कार्तिक लवकर यायचंय. आणि साहिल आपण देखील या. प्रेम आपण मॅन ऑफ द मॅच